आपण म्हणतो दुसऱ्याला, पण शेंबूड आपल्या नाकाला. ते म्हणतात ना मित्रांनो, करू करू भागली आणि देव पूजायला लागली. माझा पक्ष फोडला. महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचं राजकारण हे जनतेला आवडत नाही. गद्दारी केली त्यामुळे जनतेला हे आवडत नाही. मराठा आरक्षणाचा लढा देता देता मनोज जरांगे पाटील कधी शरद पवारांसाठी लढा देणं सुरू केलंय हे त्यांना सुद्धा कळलं नाही. नमस्कार मित्रांनो, माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन. मित्रांनो, आज मी परत त्या व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्या व्यक्तीने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या एका वर्षापासून धुमाकूळ माजून ठेवला आहे. ते प्रभावी नेतृत्व, जे लोकांच्या सामान्य लोकातून उभं राहिलेलं नेतृत्व, मराठा समाजाला ज्याने एक केलं. म्हणजे असं समजलं जायचं की मराठा समाज हा कधी येऊ शकत नाही, पण मराठा समाजाचा जो सेंटिमेंटल मुद्दा आहे आरक्षण, कोणत्याही समाजाचा, मराठा समाजाचा नाही. ते म्हणतात ना मित्रांनो की द डिबेट ऑन रिझर्वेशन इन इंडिया क्रिएट मोर हिट दॅन लाईट. रामचंद्र गुहा यांचं स्टेटमेंट आहे. मित्रांनो, आरक्षण हा असा मुद्दा आहे की आरक्षणाच्या मुद्द्याला हात घातल्यानंतर कोणतीही पार्टी सत्तेत येणं सोडा, निवडून काही आमदार सुद्धा निवडून आणण्याचा विचार करू शकत नाही. ते नरेंद्र मोदी होते जे 240 पर्यंत येऊन टिकले. कारण की ज्या प्रकारचा नॅरेटिव्ह काँग्रेस पार्टीने सेट केला होता, ज्या प्रकारचे चाटू पत्रकार, ते मराठी पत्रकार असत, ज्या प्रकारचे एकतर्फी पत्रकारिता त्यांनी या पिरियडमध्ये केली, ज्या प्रकारच्या खोट्या अफवांना, ज्या प्रकारचं स्टेरॉइड हे सोरोस गँग, तुम्हाला माहीत असेल, एक सोरोस नावाचा व्यक्ती USA चा 1000 करोड रुपये घेऊन बसला होता. कशासाठी? तर महाराष्ट्रामध्ये असेल किंवा देशामध्ये असेल सत्ता परिवर्तन करण्यासाठी. देशामध्ये जर नरेंद्र मोदी सारखा व्यक्ती जर असेल तर आपली डाळ इथे गळणार नाही किंवा इथे आपली डाळ शिजणार नाही, या विचाराने प्रेरित एक कमजोर शासक हा भारतावरती बसवण्यासाठी सुसज्ज झाला होता. पण मित्रांनो, हे नरेंद्र मोदी आणि त्यांची योग आहेत की आरक्षणाचा सारखा मुद्दा, संविधान बदलासारखा मुद्दा आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरती अफवांचा नॅरेटिव्ह पसरवल्यानंतर सुद्धा हा व्यक्ती 240 पर्यंत येऊ टिकला. आता हीच गोष्ट महाराष्ट्रामध्ये होईल का, याच्याबद्दल आपल्याला बोलावं लागणार. मित्रांनो, सगळ्यात आधी हरियाणा इलेक्शनचा इम्पॅक्ट महाराष्ट्रावर कसा होईल की होणार नाही, याबद्दल आपण डिस्कशन याच्या आधी सुद्धा केलंय. मित्रांनो, माझ्या मराठा समाजाला सेंटिमेंटल मुद्दा म्हणजेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्याखाली मनोज जरांगे पाटील हे जे शरद पवारांचे अस्त्र म्हणून काम करत आहे, पण मनोज जरांगे पाटील हे अनगाइडेड मिसाईल आहे. मित्रांनो, तुम्हाला माहित असतं की मिसाईल ह्या गाइडेड असतात. म्हणजे तुम्ही एकदा टार्गेट सेट केला की त्याच्याकडे जुळतात. पण आजपर्यंत मनोज जरांगे पाटील हे अनगाइडेड मिसाईल वाटत होते, पण आता नक्की एक झालं की मनोज जरांगे पाटील हे पक्के गाइडेड मिसाईल आहे. कारण की ज्या काही दिवसापासून नाही, वर्षभरापासून त्यांचं एक ते स्पेसिफिक टार्गेट आहे, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल, देवेंद्र फडणवीस या व्यक्तीच्या जातीवरती टार्गेट करणं, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठा असणं, याच्या आधी होणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मराठा होते. शरदचंद्र पवार असेल, पृथ्वीराज चव्हाण असेल, अशोकराव चव्हाण असेल आणि अजून भरपूर, यशवंतराव चव्हाण असेल, भरपूर. पण त्यांच्याबद्दल न बोलता, त्यांनी मराठा समाजाला कशा प्रकारे आरक्षण न दिलं याच्याबद्दल न बोलता, ज्या व्यक्तीने मराठा समाजाला आरक्षण दिलं त्या व्यक्तीवर टीका करून, त्या व्यक्तीच्या जातीवरती अश्लाघ्य भाषामध्ये टीका करून, हा मनोज जरांगे पाटील सारखा व्यक्ती, हे मनोज जरांगे पाटील ज्यांना आपण साहेब म्हणतो, ते व्यक्ती मराठा आरक्षणाचा लढा देता शरदचंद्र पवार साहेब यांच्यासाठी लढा देतात, हे आता दिसून पडतं. मित्रांनो, आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की मी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस मनोज जरांगे पाटील यांच्याकडे लोक मराठा समाजा आशा भावनेने पाहत होता. पण लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी मनोज जरांगे पाटील यांनी ठरवलं की आपण लोकसभेची निवडणूक लढवणार आणि निवडणूक यंत्रणा ही कशा प्रकारे मोडीत काढता येईल याचा आपण प्रयत्न करणार. एका गावातून 10-10, 20-20 लोक अर्ज भरतील. पण निवडणूक येता त्यांनी असं डिसाईड केलं की प्रत्येक क्षेत्रातून किंवा प्रत्येक मतदारसंघातून एकच उमेदवार उभा राहील. पण शरदचंद्र पवार साहेब यांच्यावरून आदेश आला आणि वटहुकूम ज्याला म्हणतात, त्या आदेशाचं पालन त्यांना करावं लागलं. आणि मंगेश साबळे सारखा व्यक्ती जो मराठा आरक्षणासाठी अहोरात्र म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत लढत होता, तो व्यक्ती सुद्धा जालन्यामध्ये जेव्हा उभा राहिला, तर मनोज जरांगे पाटील हाच तो व्यक्ती आहे ज्याने मंगेश साबळे यांना सुद्धा पाठिंबा दिला नाही आणि यांना पाडण्याचं काम सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी केलं. मित्रांनो, तुम्हाला परत एकदा सांगतो की मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी लढा देत नसून, मनोज जरांगे पाटील हे फक्त आणि फक्त शरदचंद्र पवार साहेब यांचा विधानसभेमध्ये कसा विजय होतील याच्यावरती त्यांचं लक्ष फोकस आहे. मित्रांनो, असं भरपूर बातम्यामध्ये तुम्हाला आठवत असेल किंवा कळत असेल किंवा समजलं जात असेल किंवा ऐकण्यात येत असेल की देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं. ही सगळ्यात मोठी चुकी शरदचंद्र पवार साहेब यांच्या नजरेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी केली. कारण की मी माझ्या समाजाला आरक्षण दिलं नाही तर तू कोण होतो जो मराठा समाजाला आरक्षण देऊन मराठा समाजामध्ये स्वतःचं नाव प्रस्थापित करू इच्छितो.
याचा राग, याचा भयंकर राग हा शरदचंद्र पवार साहेब यांच्या मनामध्ये देवेंद्र फडणवीसांबद्दल आहे. मित्रांनो, मी आज सांगतो, मी जातीनी ब्राह्मण नाही. कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स येतात की तुझी जात कोणती, तुझी जात कोणती. मी जातीनी ब्राह्मण नाही, पण एक विजनरी नेतृत्वाला महाराष्ट्रातून कसं संपवता येईल याचा प्रयत्न शरदचंद्र पवार साहेबांनी केला. अहम ब्रह्मास्मी, हे तुम्ही ऐकलं असेल. म्हणजेच मीच देवता आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चाटू मीडिया पत्रकार, जो मराठी पत्रकार होता, तो चाटू, जो शरदचंद्र पवार साहेबांची डोक्याला नसलेले केस सुद्धा खाजवले तरी त्याच्यामध्ये शरदचंद्र पवार साहेबांची चाल शोधणारा. शरदचंद्र पवार साहेब जेव्हा काँग्रेस पक्षापासून वेगळे झाले तेव्हा सुद्धा 55 सीट निवडून आल्या आणि आज 2024 मध्ये सुद्धा 55 सीट्स निवडून आल्या. पवार साहेब महाराष्ट्रातील नेते, जाणते नेते, ग्रेट मराठा लीडर. 55 सीट, 60 सीट, 70 सीट्सपर्यंत, 70 सीटच्या पलीकडे तुम्ही कधी जाऊ शकले नाही. जी ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत, त्या तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनल्या. जगन रेड्डी सारखा कालचा मुलगा आज 5 वर्ष आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले. पण तुम्ही केजरीवाल मागून आले, पंजाबमध्ये सरकार बनले, दिल्लीमध्ये दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. पण तुम्ही महाराष्ट्रामध्ये 5 वर्ष सुद्धा मुख्यमंत्री राहू शकले नाही. 4 वेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचा तुम्ही दिलवटा लोकांमध्ये पेटता, पण 5 वर्ष तुम्हाला मुख्यमंत्री राहता आलं नाही. केंद्रामध्ये मिनिस्टर होते, डिफेन्स मिनिस्टर होते, केंद्रात सरकार, राज्यात सरकार होती, पण मराठा आरक्षणाला, मराठा समाजाला आरक्षण किंवा न्याय देण्याचं काम तुम्ही केलं नाही. शालिनी पाटील ज्या मराठा समर्थक होत्या त्यांना सुद्धा मंत्रिमंडळातून बाहेर केलं आणि मराठा समाजाचा जो समर्थक असेल तो माझा विरोधक, हे शरदचंद्र पवार साहेबांनी दाखवून दिलं. ओबीसीतून आरक्षण द्या, ओबीसीतून आरक्षण द्या. ओबीसीतून आरक्षण तुम्ही मागा मनोज जरांगे पाटील साहेब, पण शरदचंद्र पवार साहेब ओबीसीतून आरक्षण देणार आहेत का? उद्धव ठाकरे यांनी काही दिवसाआधी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की नरेंद्र मोदी जो डिसिजन घेतील त्याला आम्ही समर्थन करू. म्हणजे लोकसभेमध्ये तुम्ही महाविकास आघाडीला मत टाका म्हणून जो मराठा समाजासमोर भीक मागितली आणि शरदचंद्र पवार साहेब यांच्या मागे मराठा समाजाला उभं करण्याचं काम तुम्ही केलं, त्याच्यातून तुम्हाला आरक्षण मिळणार का? कारण उद्धव ठाकरे जर उद्या मुख्यमंत्री झाले तर ते तर म्हणतच आहेत की नरेंद्र मोदी आरक्षण देतील, मी आरक्षण देऊ शकत नाही. पवार साहेब खूप वेळेस पत्रकार परिषदेतून म्हणाले की मराठा समाजाला आरक्षणाचा मी समर्थक आहे, पण मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे याचा मी समर्थक नाही. तर मनोज जरांगे पाटील साहेब, तुम्ही कधी काँग्रेसच्या नेत्यांना, कधी उद्धव ठाकरे साहेबांना, कधी शरदचंद्र पवार साहेबांना प्रश्न विचारणार आहात का की तुम्ही मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार आहात की नाही? 288 सीट्स निवडणूक लढवण्याच्या गोष्टी करता एका सीट्सवरती निवडणूक लढून दाखवा मनोज जरांगे. तुम्ही हे शरद पवारांच्या सांगण्यावरून, शरदचंद्र पवार साहेबांच्या टाकलेल्या भाकरीवर जगतायत का, असं लोक प्रश्न विचारतायत. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल आणि या प्रश्नाचं उत्तर तेच असेल, जर तुम्ही खरंच मराठा समाजासाठी विचार करत असेल तर आम्ही तुमच्या मागे उभे आहोत. पण तुम्ही मराठा समाजासाठी विचार न करता या गाडीतून फिरणं दिवस रात्र, तुमच्याजवळ एवढा 1 वर्षापासून तुमचं आंदोलन चालू आहे, मोठमोठ्या रॅल्या, 4 व्हीलरमध्ये, SUV मध्ये बसून जाणं, कुठून पैसा येतो? एवढा खर्च करतोय कोण? खूप प्रकारच्या न्यूज तुमच्याबद्दल चालू आहेत. तुमच्यासोबत असलेल्या सहकार्याने कितीतरी वेळा बोलून दाखवलं की शरदचंद्र पवार साहेबांनी त्यांच्या पार्टीचे कार्यकर्ते, त्यांचं नाव तुम्हाला माहिती आहे. टोपे साहेब असतील, हे तुमचा खर्च चालवतात. रोहित पवार साहेबांची मीडिया टीम तुमच्या याचं काम करते आणि लोकांपर्यंत नॅरेटिव्ह पोहोचवते. माझ्या मराठा समाजाला माझं एकच म्हणणं आहे, तुम्हाला आरक्षण जर कोणी देऊ शकत असेल, आम्हाला आरक्षण कोणी देऊ शकत असेल तर ते फक्त एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मागे लागसाल तर सरकार महाविकास आघाडीचं येईल. त्यानंतर परत एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वसुली कांड सुरू होईल. त्यानंतर परत एकदा पालघर साधूंचे हत्याकांड ज्या प्रकारचे झाले त्या प्रकारचे हत्याकांड सुरू होईल आणि परत एकदा सचिन वाजेसारखे ऑफिसर तयार होईल, ते लोकांना लुटतील. पोलीस हे लोकांच्या सेवेसाठी असतात, रक्षा करण्यासाठी असतात, पण त्या पोलिसांना बिझनेस गेले दिवस रात्र रडत राहता. त्या बिझनेसमॅनच्या घरासमोर जिलेटिन ठेवण्याचं काम आणि वसुली कांड तुम्ही तुमच्या राज्यामध्ये चालवलं होतं. मनोज जरांगे पाटील, या प्रश्नाचं तुम्ही उत्तर देसाल का? या प्रश्नाचं उत्तर मनोज जरांगे कधीच देणार नाही. तुमचं मत काय की मनोज जरांगे हे खरंच अनगाइडेड किंवा गाइडेड शरद पवारांचं मिसाईल आहे का, हे तुम्ही सांगा. आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज तुम्हाला कंटेंट असेल तर शेअर सुद्धा करा. धन्यवाद.